भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय भारत 24 अपडेट न्यूज। भारत 24 अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या। सुभाष नगर परिसरामध्ये पोलीस अंमलदारांचे पोलीस अधिकाऱ्यांचे पथ संचलन। सांगली विभागीय उपसंपादक अशोक मासार। मिरज तालुक्यातील सुभाष नगर येथे दिनांक 14 मार्च 2026 रोजी 9:30च्या सुमारास सुभाष नगर हुळे प्लॉट येथील 2 गटांमध्ये वाद झाला आहे। त्या अनुषंगाने परस्पर गुन्हे दाखल आहेत। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने काही आरोपींना अटक करण्यात आले आहे। या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता असल्यामुळे सांगली पोलीस विभागातर्फे तसेच मिरज विभाग आणि मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन या विभागातील अंमलदारांचा व अधिकाऱ्यांचे पथ संचालन सुभाष नगर परिसरामध्ये पार पडले आहे। नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की कोणीही कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये। पोलीस विभाग नागरिकांच्या संरक्षणासाठी व शांतता राखण्यासाठी सुसज्ज आहे। जो कोणी कायदा मोडेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। नागरिकांनी पोलीस विभागाला योग्य ते सहकार्य करून अफवांवरती विश्वास ठेवू नये व कोणत्याही प्रकारे कायद्याचे भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सुभाष नगर व मिरज परिसरातील नागरिकांना पोलिसांच्या मार्फत आवाहन करण्यात आले आहे। दिनांक 14 मार्च 2026 रोजी रात्र 9:30 वाजताच्या सुमारास सुभाषनगर हुळे प्लॉट एरियामध्ये 2 गटांमध्ये वाद झालेला आहे। त्या अनुषंगानं परस्पर विरोधी गुन्हे दाखल आहेत। सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं काही आरोपींना अटक करण्यात आली आहे। या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता असल्यामुळे पोलीस विभागातर्फे सांगली पोलीस दल तसेच मिरज विभाग आणि मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन या विभागातील अंमलदारांचा अधिकाऱ्यांचा पथसंचलन या ठिकाणी पार पडलेलं आहे। नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की कोणीही कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये। पोलीस विभाग नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी दक्ष आहे। जो कोणी कायदा मोडेल त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल। नागरिकांनी पोलीस विभागाला योग्य ते सहकार्य करावे, अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही प्रकारे आपल्या हातून कायद्याचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असं आवाहन या ठिकाणी पोलीस विभागातर्फे सुभाषनगर आणि मिरज परिसरातील सर्व